नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आरटीची प्रवेश यादी किंवा निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे। आरटीची लॉटरी लागलेली आहे। अनेक पालकांना SMS द्वारे सांगण्यात आलेलं आहे की तुमचं आरटीमध्ये निवड झालेलं आहे, तुम्ही ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा तुमचं डॉक्युमेंट्स पडताळणी करायची आहे। त्याचबरोबर अनेक पालकांना त्यांच्या लॉगिंगमध्ये असा एक मेसेज दिसतो की तुमच्या मुलाला या नंबरवरती या शाळेमध्ये वेटिंगवरती ठेवलेलं आहे। अशा अनेक गोष्टी आरटीच्या संदर्भात सद्यस्थितीला चालू आहेत। परंतु मित्रांनो, अनेक पालकांना SMS सुद्धा आलेले नाहीत, अनेक पालकांना वेटिंगवरती ठेवलेले नाहीत। तर अशा पालकांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे की सर, नेमकी आरटीची प्रवेश प्रक्रिया कशी होते याचं आम्हाला फायनली डिक्लेरेशन हवं आहे, किंवा लॉटरी पद्धत कशी केली जाते, किंवा लोकेशन हा विषय काय आहे का, या सगळ्या गोष्टी संदर्भात अनेक पालकांच्या मध्ये अनेक प्रश्न आहेत। त्याचबरोबर ज्या पालकांना वेटिंगवरती ठेवलेलं आहे त्या पालकांना नंबर लागेल किंवा नाही लागणार अशाही अडचणी आहेत, किंवा एखाद्या मुलाचं आरटीमध्ये नंबर लागलेला आहे, तो डॉक्युमेंट्स पडताळणीसाठी ज्यावेळेस त्याच्या शिक्षण विभागामध्ये जातोय त्यावेळेस त्या ठिकाणी ते अधिकारी त्याला चुकीची वागणूक देत आहेत। त्याचबरोबर संबंधित परिपत्रकामध्ये नोटिफिकेशनद्वारे किंवा GR मध्ये जे काही कागदपत्र आहेत ते कागदपत्र असून सुद्धा काही लोकांना त्या ठिकाणी ॲडमिशन नाकारलं जात आहेत। त्याचबरोबर ते संबंधित कागदपत्र असताना सुद्धा एखादा तिसरा कागदपत्र त्या अधिकारी त्यांना बनवायला सांगत आहेत, किंवा काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये, काही विभागामध्ये डॉक्युमेंट संदर्भात अडचणी असताना सुद्धा त्या ठिकाणी दुर्लक्ष करून ॲडमिशन दिलं जात आहेत, किंवा काही लोकांचं डॉक्युमेंट्स योग्य नसताना सुद्धा त्यांना प्रवेश दिला जातोय। म्हणजे नियमाप्रमाणे फॉर्म भरण्याच्या अगोदरचे डॉक्युमेंट्स असले पाहिजे। त्याचबरोबर आरटीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, किंवा तुम्ही आधार कार्ड किंवा इतर सगळे पत्त्याचे पुरावे जे तुम्ही वापरले आहेत हे फॉर्मच्या अगोदरचे पाहिजे। परंतु काही ठिकाणी, काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये, काही विभागांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की डॉक्युमेंट्स व्यवस्थित असताना सुद्धा रिजेक्ट केलं जात आहेत, किंवा काही लोकांचं डॉक्युमेंट्स व्यवस्थित नाही आहेत, अपुरे आहेत, तरीसुद्धा त्यांचं फॉर्म अप्रूव्हल होत आहेत, किंवा काही अधिकारी सध्या स्थितीला त्यांना हे डॉक्युमेंट्स तयार करा, तुमचं ॲडमिशन होईल, अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत। कारण मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एकही बातमी आता लपत नाही। एखादी गोष्ट एखाद्या तालुक्यामध्ये, एखाद्या गावामध्ये ज्यावेळेस घडते त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये त्या गोष्टी लगेच कळतात, समजल्या जातात। त्याचमुळे आत्ता आपल्या यूट्यूबच्या जेवढेही सदस्य आहेत त्यांचं असं मत आहे की सर, आम्हाला आता तक्रार करायची आहे। तुम्ही सांगितलेली सर्व माहिती आम्हाला माहीत आहे, नियम माहीत आहेत, कारण आपण एक 2-3 महिन्यापासून आरटी संदर्भात अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत। त्या व्हिडिओच्या माध्यमातून नियमाप्रमाणे, शासनाच्या नियमाप्रमाणे आपण सर्व माहिती दिलेली आहेत, आम्हाला ती माहिती समजली सुद्धा आहे। परंतु प्रत्यक्षात मात्र सर, चुकीच्या पद्धतीने आरटीच्या संदर्भात कारवाई होत आहे, चुकीच्या लोकांना ॲडमिशन मिळत आहेत, चुकीच्या पद्धतीने कागदपत्र मागणी केली जात आहेत, किंवा नेमकी लकी ड्रॉ सिस्टम कशा पद्धतीने असतो हे आम्हाला कळलं पाहिजे। लोकेशन हा विषय काय आहे, रेंट ॲग्रीमेंटच्या संदर्भात नेमका नियम काय आहे, अशा अनेक प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहेत। चुकीच्या मार्गाने या ठिकाणी पैशांची मागणी होत आहेत, अशा अनेक गोष्टी घडत आहेत। तर आम्हाला सर आता तक्रार करायची, तर तक्रार नेमकी कशी करायची हे तुम्ही आम्हाला समजावून सांगा। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आरटीच्या संदर्भात तक्रार कशी करता येणार आहे, कोणत्या डिपार्टमेंटला तक्रार करायची याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आरटीच्या संदर्भात आपल्याला तक्रार करायची असेल तर आपल्याला आरटीच्या वेबसाईटवरती एक ईमेल ID दिलेला आहे। त्या ईमेल IDच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार करू शकता। त्याचबरोबर त्याच पोर्टलवरती एक फीडबॅक म्हणून फॉर्म भरण्यासाठी सांगितलेला आहे। तो फीडबॅक फॉर्म तुम्ही भरायला गेल्यानंतर तो सबमिट होत नाही। ईमेलच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण तक्रार नोंदवू त्याची दखल घेतली जाईल असं सांगता येत नाही, कारण ईमेल आल्यानंतर त्याला रिप्लाय करण्याचा अधिकार काही संबंधित अधिकाऱ्यांना असतो। ते अधिकारी त्या ठिकाणी आहेत किंवा नाही अशा अनेक अडचणी असतात। त्यामुळे ऑनलाईन पद्धतीच्या भांगडीत तुम्ही पडायचं नाही आहे। मग काय करायचं, समजा तुम्ही तर तालुक्या लेवलला असाल, ग्रामीण भागामध्ये तालुक्या लेवलला असाल, तर तालुक्याच्या स्तरावरती पंचायत समिती इथे शिक्षण विभाग असतो। त्या शिक्षण विभागामध्ये गट शिक्षण अधिकारी किंवा विस्तार अधिकारी किंवा IT संबंधित काम करणारा व्यक्ती असतो। या तिघं व्यक्ती आरटीच्या संदर्भामध्ये काम करतात। तर तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी पत्रव्यवहार करायचं आहे।
म्हणजे डायरेक्ट टपालामध्ये कागद द्यायचं आहे, डायरेक्ट अर्ज करायचा किंवा तक्रार नोंदवायची आहे। त्या ठिकाणी समजा तुम्ही तक्रार घेऊन गेल्यानंतर तक्रार जर स्वीकारत नसतील तर तुम्ही अभिप्राय नोंदवायचा। अभिप्राय कसा नोंदवायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे, पण डायरेक्ट तुम्ही अर्ज करायचे की सर मला आपल्या तालुक्यामध्ये जे काही RTE संदर्भात प्रोसेस चालू आहे त्यावरती आक्षेप आहे, मला माहिती मिळाली पाहिजे, किंवा अशा अशा पद्धतीची गोष्टी आपल्या तालुक्यामध्ये घडत आहेत, RTEच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने काही लोकांना ॲडमिशन दिलं जात आहे, किंवा काही लोकांच्याकडे डॉक्युमेंट्स असताना सुद्धा तुम्ही त्यांना वेगळे डॉक्युमेंट्स बनवण्यास सांगत आहेत, त्यांना तुम्ही नाहक त्रास देत आहेत, अशी डायरेक्ट तक्रार गट शिक्षण अधिकाऱ्याच्या नावाने करून घ्यायची आणि त्याची प्रत एक जिल्हा परिषदला पाठवून द्यायची। म्हणजेच काय तर त्या अधिकाऱ्यांना सुद्धा कळणार आहे की बाबा आपल्याकडे जो पत्र आलाय त्याची पोच जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा दिलेली आहे, त्यामुळे त्याची दखल नक्की घेतली जाणार आहे। त्याचबरोबर समजा तुम्ही शहरी भागात राहत असाल, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका इथे जर राहत असाल तर जिल्ह्याच्या लेवलला शिक्षण विभाग असतो, जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी विभाग असतो, कार्यालय असतो, त्या ठिकाणी तुम्ही तो पत्रव्यवहार करू शकता, ती तक्रार करू शकता। त्याच पद्धतीने जी मी आता तुम्हाला सांगितली त्याच पद्धतीने एका कागदावरती सगळं लिहायचं, प्रति वगैरे विषय लिहायचा, अर्जदार सुद्धा लिहायचा आणि तुमच्या मनामध्ये जी काही शंका आहे ती शंका त्या ठिकाणी लिहायची आणि संबंधित आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे असं लेखी स्वरूपात त्या ठिकाणी तक्रार करायची आहे। तर त्याची प्रत काय करायची, एक उपसंचालक ऑफिसला द्यायचं, विभागीय कार्यालयामध्ये विभागाच्या स्तरावरती, म्हणजे मुंबई विभाग किंवा पुणे विभाग, औरंगाबाद असे जे विभाग असतात त्या विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालक असतात त्यांना तो प्रत पाठवायची, किंवा तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी सुद्धा पत्रव्यवहार करू शकता। आता त्या ठिकाणचे जे पत्ता वगैरे सगळं गुगलवरती आहे, तुम्ही विभागीय उपसंचालक कार्यालय टाकलं तर तरी तुम्हाला त्या ठिकाणी तो पत्ता मिळतो, त्या पत्त्यावरती जायचं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं। तुम्ही पोस्टाने सुद्धा पाठवू शकता किंवा डायरेक्ट स्वतः जाऊन सुद्धा त्या ठिकाणी तक्रार करू शकता, किंवा संबंधित अधिकाऱ्याला तुम्हाला भेटू सुद्धा शकता, म्हणजे जाऊन डायरेक्ट भेटायचं, सर असा असा प्रॉब्लेम आहे, या ठिकाणी अशा अशा गोंधळ चालू आहे, तुम्ही त्याच्यावरची कारवाई करा। या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी पत्र दिल्यानंतर एक पुण्याला सुद्धा पत्र द्यायचं, म्हणजे शिक्षण विभाग प्राथमिक शिक्षण संचालक पुणे जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा पत्र द्यायचं आहे, तक्रार नोंदवायची आहे। तो टपालाने सुद्धा पाठवू शकता किंवा डायरेक्ट बाय हँड सुद्धा घेऊ शकता। ह्या सर्व गोष्टी आपल्याला पुण्याचे जे संचालक आहेत, शिक्षण विभाग संचालक प्राथमिक शरद गोसावी साहेब यांनी सुद्धा याच पद्धतीने तक्रार नोंदवण्यासंदर्भात त्या ठिकाणी स्पष्टपणे त्यांच्या व्हिडिओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती टाकलेले आहे की तुम्हाला जर काही RTE संदर्भात काही अडचण असेल, काही पैशाचे व्यवहार होत असतील किंवा चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांची तपासणी होत असेल किंवा चुकीची वागणूक जर मिळत असेल तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी संपर्क साधा। या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। जर समजा या गोष्टी करता असताना तुम्हाला उत्तर मिळत नसेल तर डायरेक्ट माहितीचा अधिकार टाका की आत्तापर्यंत जेवढे तुम्ही फॉर्म अप्रूव्ह केलेत ते कशाच्या बेसवरती केलेत, मला माहितीच्या अधिकाराखाली माहिती पाहिजे, माहितीचा अधिकार टाका। या सगळ्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही करणार ना त्यावेळेस 100% RTE ही पारदर्शकपणे होणार। नाहीतर RTE आम्हाला खूप अनुभव आहे, आम्ही शिक्षण क्षेत्रात काम करतोय, सोशल मीडियावरती काम करतोय, माहिती विचारतोय, अनेक लोक अनेक जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील महाराष्ट्रातील अनेक लोक माझ्याशी संपर्कात आहेत, सर RTEच्या इकडे असं असं चालू आहे, चुकीचं आहे, किंवा सर असे कागदपत्र असताना सुद्धा आम्हाला वेगळा कागदपत्र बनवायला सांगितलं आहे, खूप चुकीच्या पद्धतीने होत आहेत। परंतु मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी एक विनंती करतोय की आपल्याला नियमाप्रमाणे जायचं आहे, चुकीच्या मार्गाने कोणत्याही प्रकारचं आपल्याला सपोर्ट करायचं नाही किंवा चुकीच्या मार्गाला आपल्याला साथ सुद्धा द्यायची नाहीत। म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून जर तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये जर RTE संदर्भात चुकीच्या पद्धतीने प्रोसेस जर होत असेल, तुम्हाला जर तक्रार करायची असेल तर मी सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही तक्रार केली 100% तुमच्या एरियामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या शहरामध्ये RTEची प्रोसेस ही पारदर्शकपणे होणार, नियमाप्रमाणे होणार। अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या कुटुंबातील, आपल्या YouTube फॅमिलीतील एका सदस्याने तक्रार करण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचं माझ्या बुद्धीला पटेल या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व RTEच्या पालकांसाठी, नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।